दोन पक्ष फोडून आणि खोकेबाजीचं राजकारण करून राज्याच्या राजकारणाचा आधीच चिखल केलेला आहे. सगळ्या परंपरा पायाखाली तुडवून टाकलेल्या आहेत. अहो, समर्थ राजकीय परंपरा धुळीला मिळवलेली आहे. निवडणुकीच्या निकालावर लोकांचा विश्वास नाही. लोक संशयाला पाहत आहेत. आलेल्या सरकारकडे EVMचं सरकार म्हणून लोक पाहत आहेत. आणि आता तर भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवू पाहत असल्याचं वादळ उठलेलं आहे. कुठवर चालणार आहे हे? लोकशाहीचं थोडं तरी अस्तित्व या देशात, या राज्यात राहणार आहे की नाही? आणि जर ते ठेवलं जात नसेल तर तुम्ही आम्ही काय करायला हवं? मित्रांनो, कधीतरी विचार करा. मित्र हो, नमस्कार. भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून मोठा राजकीय भूकंप घडवला आणि त्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तसाच धक्का दिला. अगदी कॉपी पेस्ट एवढ्या पद्धतीने अगदी हे सगळं ठरवून केलेलं नियोजन होतं. आता बघा, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आता महायुतीचा मोठा विजय कसा झाला आणि महाविकास आघाडी पिछाडीवर कशी गेली याबाबत अनेक संशय व्यक्त होत आहेत. लोक तर आता या सरकारला EVMने आणलेलं सरकार म्हणत आहेत बघा. पण बघा, सत्तेवर तर आता महायुती आलीच आहे. राजकारणामध्ये झालेल्या 2 भूकंपांनी देशाला हादरवलं होतं, चीड निर्माण केलेली होती. पण आता भाजपा पुन्हा एकदा त्याच तयारीला लागल्याचं दिसत आहे. नव्हे, भाजपचे नेतेच आता याबाबत सांगू लागलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा चीड आणणारा, संताप आणणारा राजकीय भूकंप किंवा महाराष्ट्र राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा तेच समोर येताना दिसू लागलं आहे. भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतल्या काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपाच्याच वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा या भाजपचा दावा आहे. 6 महिन्यापूर्वीच बघा लोकसभेची निवडणूक झाली आहे. शिवाय आता पक्षांतर करायचं तर या खासदारांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय असणार नाही. तरीही बघा, काही खासदार राजीनामा देण्याचे देखील तयारीत आहेत. अशा शक्यतेच्या देखील चर्चा आलेल्या आहेत बाहेर. आता विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा तर सुरा आधी झालेल्याच होत्या. आघाडीचे खासदार भाजप आणि इतर पक्षाच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोठ्यातून आता बाहेर येऊ लागली आहे. त्यामुळं मोठी खळबळ तर उडाली आहे. अहो, काय हे राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भाजपाला यश मिळालं नव्हतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून मिशन लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी आहेत, विशेषतः शरद पवार साहेबांचे खासदार जिथं जिथं आहेत तिथं तिथं महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपलं राजकारण किंवा आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे. स्वतःचं राजकीय भविष्य आणि कार्यकर्त्याचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास, अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात असं हे म्हणत आहेत. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय देखील होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा महाविकास आघाडीचे खासदार असतील, ते आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. अर्थात त्यांचं नरवा कुंतरावा आहे. त्यांनी ठामपणे काही म्हटलेलं नाही, पण ठामपणे काही नाकारलेलंही नाही. या एकूण हालचालीवर विद्या चव्हाण यांनी मात्र बघा संताप व्यक्त केलेला आहे आणि कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी या काही ज्या हालचाली चाललेल्या आहेत त्याला दुजोरा दिलेला आहे. म्हणजे त्यांच्याही कानावर
या गोष्टी केलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचं केंद्रातील सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या लंगड्या कुबड्यावर उभा आहे. त्यांना कायम भीती आहे, त्यांना म्हणजे भाजपला. त्या कुबड्या कधीही गळून पडतील, त्यामुळं त्यांचे असे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला नैतिकता नाही, त्यामुळं असं प्रयत्न सुरूही राहणार आहेत. EVMच्या जोरावर पुन्हा येईन म्हणणारे लोक आलेले आहेत. अनैतिक सरकारचे असे प्रयत्न चालू राहणार आहेत असं देखील विद्या चव्हाण म्हणाले आहेत. केंद्रातील सरकार मजबूत नाही, त्यामुळे त्यांचे असे प्रयत्न सुरू राहतील, मात्र त्यांना यश मिळणार नाही. आमचे खासदार ठाम राहतील असा विश्वासही या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. बघा, या सगळ्या नाट्यमय घडामोडीमुळे, नाही नाट्यमय म्हणण्यापेक्षा या खरं तर या घाणेरड्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेलेलं आहे. पुन्हा फोडाफोडी, पुन्हा खोकेबाजी. भाजपाला लोकशाही तर अजिबातच नको आहे काय? म्हणजे खरं तर त्यांना नको आहे असं चित्र आधीही दिसलेलं आहे, पण लोकशाहीचं अस्तित्वच ठेवायचं नाही का हो? तुम्ही काय म्हणाल या भाजपाच्या या एकूण हालचालीवर? जरूर व्यक्त व्हा मित्रांनो. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.